नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही TRTIचे आणि बार्टीचे पोलीस भरतीचे विद्यार्थी असाल तरच तुम्ही हा व्हिडिओ जो आहे विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा, ठीक आहे। कारण महाज्योतीची पोलीस भरतीची एक्झाम झालेली नाही आहे, ओके। तर बार्टी आणि TRTIचे विद्यार्थी असाल तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांचे खूप प्रश्न होते, मला जवळपास 200च्या प्लस विद्यार्थ्यांचे मेसेज आलेले होते डॉक्युमेंटच्या रिलेटेड। तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंटसाठी 3 महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला लागणारच आहे। स्क्रीनवर दिलेले सर्व डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। तरी पण बार्टी आणि TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी खास TRTIचे विद्यार्थी, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी जे आहे विद्यार्थी मित्रांनो ती कंपल्सरीच आहे, ठीक आहे। TRTIचे पोलीस भरतीचे विद्यार्थी 18,000 प्लस वॅकन्सी आहे, ठीक आहे। जर तुम्हाला 10, 15, 20 प्लस जर पर्सेंटाइल मिळाला तर तुमचे जास्तीत जास्त चान्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन होऊन जाईल। आणि वेटिंग लिस्टवर तुम्ही कोणत्याही नंबरवर असल्या, जवळपास तुम्ही 1000व्या जरी नंबरवर असेल, वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव आहे, तर तुम्हाला अकॅडमी जो आहे तो प्रेफरन्स देता येतो विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्हाला मेल आला तर तुम्हाला त्या संस्थेत जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावे लागेल, ओके। TRTIचे विद्यार्थी कास्ट व्हॅलिडिटीमध्ये त्रुटी आल्यास, कोणतीही प्रॉब्लेम आल्यास विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ते वेळेत दुरुस्त करून घ्या, ओके। तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी जे आहे ते कंपल्सरी लागणार आहे। त्यानंतर 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट जे आहे विद्यार्थी मित्रांनो 3 वर्षाचं सांगितलेलं आहे डॉक्युमेंटमध्ये, तर 3 वर्षाचंच तुम्ही काढून घ्या। अजूनही वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, तर 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते तुम्ही काढून घ्या। आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचं बँक अकाउंट पासबुक जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पोस्ट पेमेंट बँक किंवा कॉपरेटिव्ह बँक लागणार नाही, चालणार नाही विद्यार्थी मित्रांनो। बार्टीने सांगितले आहे तुम्हाला राष्ट्रीयकृतच बँकेचं जे आहे ते तुम्हाला पासबुक पाहिजे। तुम्ही SBI बँकेचं काढून घ्या आणि त्यासोबतच जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं आधार कार्ड आणि तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो आहे तो तुम्ही तुमच्या पासबुकला लिंक करून द्या, अजूनही वेळ आहे, ठीक आहे। तर हे जे विद्यार्थी मित्रांनो 3 डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे, तर ते तुम्ही योग्यरित्या काढून घ्या, ओके। तर कट ऑफ विषयी विद्यार्थी मित्रांनो बार्टीचा जो आहे तो 40-45 जर तुम्हाला वर्थ मार्क असेल तर तुमचं वेटिंग लिस्टमध्ये नाव येऊ शकते आणि तेवढ्या रेंजमध्ये विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सुद्धा होऊ शकते। जर तुम्ही मुलगी असेल बार्टीची तर तिला विद्यार्थी मित्रांनो 20-25 प्लस जरी मार्क असेल तरी तिचं चान्सेस आहे की जास्तीत जास्त चान्सेस आहे की तिचं बार्टी पोलीस भरतीसाठी सिलेक्शन होऊ शकते। आणि IBPS मध्ये सुद्धा तेवढा सेम रेंज राहू शकते विद्यार्थी मित्रांनो बार्टीचा। परंतु TRTIचे जेवढेही विद्यार्थी आहे खास करून पोलीस भरतीचे, तर त्यांना विद्यार्थी मित्रांनो 10 प्लस 15 प्लस 20 प्लस जर पर्सेंटाइल असेल तर त्यांचे सर्वात जास्त चान्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो की तुमचं TRTI या संस्थेत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी सिलेक्शन होऊ शकते, ओके। तर तुम्ही डॉक्युमेंट नक्की रेडी करून ठेवून द्या। विद्यार्थ्यांचे प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो हे जे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघून घेतले। आणि रिझल्ट जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो बार्टीचे जे रिझल्ट डिपार्टमेंट होतं त्या मॅडमने आपल्याला सांगितलं आहे की आचारसंहिता झाल्यानंतर 2 दिवसात आम्ही प्रकाशित करू। रिझल्ट रेडी आहे, परवानगीची जे आहे विद्यार्थी मित्रांनो आम्हाला दिलेली नाही आहे। रिझल्ट झाल्याबरोबर आचारसंहिता झाल्याबरोबर जो आहे तो आम्ही नोटीस बोर्डवर रिझल्ट जो आहे तो प्रकाशित करू। सिलेक्शन यादी, अपात्र यादी, कोणतेही सर्व लिस्टा तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून जाईल। त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून घ्या। आणि आपल्या TRTIच्या आणि बार्टीच्या भावांना बहिणींना नक्की शेअर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। अजूनही कोणते डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करून देईन। धन्यवाद।